श्री स्वामी समर्थ. हॅलो सर्व. आपले आजचे जे विद्यार्थिनी आहेत त्यांचं आजच्या हा या सेशन मध्ये सांस्कृतिक विभाग दिंडोरी दरबारतर्फे हार्दिक हा स्वागत. आपल्याला आज प्रशिक्षक म्हणून ज्या लाभल्या आहेत रसिका कुलकर्णी मॅडम, त्यांच्याबद्दल एक थोडंसं आपण जाणून घेणं महत्वाचं आहे आपल्याला. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो हो सर. हो येतोय. सर्वांना एक सर्वप्रथम विनंती आहे, किंवा दिंडोरी दरबारवरून आय टी डिपार्टमेंट आपलं जे आहे, इतर सर्वांचे माईक्स आपण कृपया म्यूट करून ठेवावेत, मॅडमचा आणि प्रतिनिधींचा सोडून. ओके. हा. तर रसिका मॅडम ह्या पुण्यातील एक तरुण प्रतिभावान शास्त्रीय गायिका आहेत. संगीतकारांच्या कुटुंबातील त्यांना त्यांचे पहिले गुरु त्यांच्या वडिलांच्या रूपातच लाभले. त्यांचे वडील म्हणजे कैलासवासी डॉक्टर राम कुलकर्णी हे स्वतः खिराणा घराण्याचे सुरेश बाबू माने यांचे शिष्य. 3 वर्षांच्या वयात रसिका मॅडमनी त्यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात केली होती. श्रीमती विजया घाटे, पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे यांच्याकडून त्या शास्त्रीय संगीताचे धडे घेत होत्या. वयाच्या 4थ्याच वर्षात त्यांनी गांधर्व महाविद्यालयाचे पुणे येथील प्रारंभिक आणि प्रवेशिका परीक्षा डिस्टिंक्शनने पास केल्या. पुढे त्यांनी प्रख्यात गायिका श्रीमती मधुवती दांडेकर यांच्याकडून नाट्य संगीताचे शिक्षण घेतले. श्रीमती मधुवंती दांडेकर, रवींद्र खरे, बकुळ पंडित अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांनी गायन केले आहे. मराठी संगीत नाटक संगीत सौभद्र यात त्यांनी सुभद्रेची भूमिका सुद्धा निभावली आहे. ऑल इंडिया रेडिओच्या मॅडम एक ग्रेडेड आर्टिस्ट आहेत. गायनासोबतच त्यांनी काही वर्षांपूर्वी कथक नृत्यात विशारद पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी संगीतातील आपले मास्टर्स पुणे येथून पूर्ण केले आणि भविष्यातील शिक्षण डॉक्टर पौर्णिमा धुमाळे आणि त्यानंतर स्वरयोगिनी पद्मभूषण पुरस्कार विजेत्या डॉक्टर प्रभा अत्रे यांच्याकडून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. सद्यस्थितीत त्या संगीतातली आपली डॉक्टरेट प्राप्त करत आहेत. असं एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांना प्रशिक्षक म्हणून लाभलं, हे खरोखरच आपलं सर्वांचं सौभाग्य. मी सांस्कृतिक विभाग दिंडोरी दरबारच्या वतीने मॅडमचं आजच्या या प्रशिक्षणामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या पुढील प्रशिक्षणाला सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना, प्रणाम. मला खूप इथे नावं दिसत आहेत वेगवेगळी. आपण आज या प्रशिक्षणासाठी सुरुवात करताना 1-2 ओळींचा श्लोक म्हणूया आणि मग पुढे जाऊया. चालेल, तसा मध्यम करू शकतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज मस्तक ज्या ठिकाणी हे तुझे सद्गुरू पाय. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सगळ्यांना मला असं सांगायचं आहे की शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आजकाल आत्ताच्या युगामध्ये आपण जे काही संगीत ऐकतो, रियालिटी शोज किंवा अशा स्पर्धा परीक्षांमधून जे
यश संपादन केलेले कलाकार आपण बघतो, ते सगळं खूप चांगलं आहे, पण त्याच्या मागे खूप मेहनतीची गरज असते आणि खूप वेगळ्या प्रकारचं टेम्परामेंट असावं लागतं शास्त्रीय संगीत शिकायला. ही सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. तर ती सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्या मागे खूप साधन आहे. कारण शास्त्रीय संगीत हे इन्स्टंट नाहीये. त्याच्यामध्ये पुष्कळ रियाज आहे, पुष्कळ गुरूकडून शिकणं आहे आणि आयुष्यभर शिकत राहणं हे तर आहेच. म्हणजे त्याला काही अंतच नाहीये. त्यामुळे हे जे काही आपल्याला यश दिसतं, लौकिक यश जे आपण टीव्हीवर पाहतो, ते खूप तात्पुरत्या अ, वेळेचं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल खूप हुरळून जाऊ नये असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि ते नक्कीच चांगलं आहे, कारण आजकालच्या जगामध्ये आपली कला लोकांपुढे सादर करण्यासाठी त्या मार्केटिंगची गरज आहे, हे मी नक्कीच समजू शकते, आत्ताच्या जनरेशनची प्रतिनिधी म्हणून. पण त्याच्यामागे भरपूर साधना लागते, चांगलं शिकावं लागतं, चांगलं ऐकावं लागतं आणि खूप त्याला सातत्य लागतं. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं मला स्वतःला पण जाणवतं आणि ते करायचा मी प्रयत्न करते. कारण माझे सगळे गुरु इतके दिग्गज होते. मी खरंच भाग्यवान की मला त्या सगळ्यांकडनं मार्गदर्शन मिळालं. अजूनही मिळतं आहे. त्यामुळे मी कुठे भटकले नाही आणि अ, माझ्या ट्रॅकवर मला राहून माझा प्रवास मला सुरू ठेवता आला. सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही लक्षात घेऊया, की 7 जे स्वर आहेत, सा, रे, ग, म, प, ध, नी या 7 स्वरांवर आपलं संगीत आधारलेलं आहे. म्हणजे आपण जसं शाळेत म्हणतो ना, की बाराखडी असते, तर ही आपली संगीताची बाराखडी आहे, असं म्हणेन मी. तर हे स्वर आधी काय आहेत? ते कसे गायचे? ते कुठे अ, त्यांचं अस्तित्व कसं आहे? हे लक्षात घेण्यासाठी एखाद्या सुरामध्ये जो प्रत्येकाला सूट होतो. अ, तर प्रत्येकाचा आपला आवाज वेगवेगळा आहे. कारण आपले जे अ, गळ्यातले स्नायू आहेत, ते वेगवेगळे आहेत. इन द सेन्स की त्यांची जी लांबी रुंदी आहे, ती वेगळी आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. कोणाचा जास्त गोड असतो, कोणाचा अ, थोडासा ब्रॉड असतो. अ, प्रत्येकाच्या आवाजाची एक मर्यादा असते. हायर नोट्स ज्याला आपण म्हणतो की रेंज चांगली आहे. तर आवाजाची रेंज म्हणजे काय, की तारसप्तकातले स्वर किंवा त्याच्या पुढचे म्हणजे तारसप्तकातला जो सा आहे, त्याच्या पुढचे जे स्वर आहेत, ते स्वर आणि मंद्र सप्तक, मध्य सप्तक या तिन्ही सप्तकांमध्ये ज्याचा आवाज अगदी लीलया फिरू शकतो. त्याला आपण खूप चांगली रेंज आहे, असं म्हणावं. तर त्यासाठी प्रत्येक सप्तकामध्ये आता सप्तक म्हणजे काय? हा पहिला प्रश्न येतो. तर सप्तक म्हणजे एक 7 स्वरांची एक काय म्हणू आपण एक कॅनव्हास असतो. एक 7 स्वरांचा एक भाग असतो, ज्याच्यामध्ये अ, तेच स्वर पुन्हा उंच पट्टी आपण जेव्हा गातो, तर त्याला आपण तारसप्तक म्हणतो. तर बेसिकली आपण सगळेजण जे गातो, ते मध्य सप्तकात जास्त गातो. तर उदाहरण देऊन सांगते म्हणजे जास्त स्पष्ट कळेल. आता हा आपला सा आहे. सा सा हा मूळ स्वर आहे. म्हणजे रेफरन्स नोट ज्याला आपण म्हणतो, की आपल्याकडे जसं चित्र काढायला एक कागद दिला असतो, एक त्याचा कॅनव्हास असतो. तसा हा आपला कॅनव्हास आहे आणि त्याच्यामध्ये जो षड्ज असतो, जो मुख्य स्वर असतो, तो आपला रेफरन्स सूर आपण समजतो. त्या रेफरन्सनी इतर स्वरांच्या जागा ठरतात. ठीक आहे. सा
हा आपला मूळ स्वर आहे. सा सा रे गा मा पा किंवा सा रे गा मा पा धा. इथपर्यंत आपण मध्य सप्तक समजायला हवं. मध्य सप्तक याला म्हणतात. आणि जर का या साच्या खाली आपण येत असलो, सा सा नी धा. आता हा जो प्रवास आहे याला आपण म्हणतो मंद्र सप्तक. म्हणजे साच्या खाली अजून 7 स्वर. सप्तक म्हणजे काय? 7 सुरांचा एक संच. तर ते जे सप्तक जे आपण खाली म्हणतोय, सा नी धा, तो सा अगदी खूप खर्जाचा असतो, तर त्याला आपण खर्ज म्हणतो खरं तर. पण खर्जाचा ऐकलं असेल कधी तर खर्ज म्हणजे काय? तर हा खर्ज जो खालचा सा आहे. तर फिमेल व्हॉइस मध्ये थोडस या खर्जाची वेगळ्या पद्धतीने मेहनत करावी लागते, कारण स्त्रियांचा आवाज थोडा टिपेचा असतो. पण पुरुषांच्या आवाजाला तसाही नॅचरली एक ब्रॉडनेस असतो, एक डेप्थ असते. त्याच्यामुळे त्यांचा आवाज खर्जापर्यंत जास्त मी म्हणेन की सहजरित्या पोचू शकते, कारण ती नॅचरलीच त्यांना ती डेप्थ असते आवाजाची. सो हे झालं आपलं मंद्र सप्तक, मध्य सप्तक. आणि आता तार सप्तक म्हणजे सा सा रे ग म प ध नि सा रे. पुढे जितकं आपल्याला जाता येईल, ज्याचा जसा आवाज आहे, जशी क्षमता आहे, तितकं वर आवाज चढवू शकतो. सा रे ग म प ध नि सा रे ग म ग रे सा नि ध प म ग रे सा. तर सा रे ग म प ध नि सा. तर ह्याच्या पुढे ध नि सा रे ग, याला आपण म्हणतो तार सप्तक. तर ह्याची म्हणजे कुठपर्यंत म्हणायची, याची मर्यादा काय समजायची? तर प्रत्येकाची ती मर्यादा वेगळी आहे. ज्याचा जसा आवाजाची क्षमता असते, जितकं वर चढण्याची, तेवढा त्याचा आवाज वर चढेल. कोणाची रेंज खूप चांगली असते, म्हणजे खूप वरपर्यंत आवाज जाऊ शकतो, मग प पर्यंत जातो, कोणाचा ग पर्यंत जातो, कोणाचा रे पर्यंतच जातो. असे वेगवेगळे प्रकार आहेत या सगळ्या. इतकं कळतंय सगळ्यांना? आता आपण फक्त 3 सप्तक कोणती आहेत, आपले 7 स्वर, 3 सप्तक आणि प्रत्येक स्वराची जागा वेगवेगळी आहे, एकाच स्वरावर नाही. सा रे ग म प ध नि सा, म्हणजे चढत्या क्रमाने, असेंडिंग ऑर्डर. त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये एक एक पाऊल खाली येत जायचं. सा नी धा प म ग रे सा. ठीक आहे. आपण हे अगदी छोट्या मुलांना सांगू तशा पद्धतीने अगदी मी एक एक सांगत चालली. कोणाला काही विचारायचं असेल तर मला थांबून तुम्ही विचारू शकता. इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? तर ह्याच्यामध्ये जे तुमच्यापैकी काही जण जे शिकले असतील थोडंफार, त्यांना माहित असेल की अलंकार असतात. अलंकार म्हणजे वेगवेगळे स्वर एक्सरसाइजेस, ज्यांनी आपण आपला गळा ट्रेन करतो. ज्याची म्हणजे जसं आपल्या शरीराला व्यायाम हवा असतो, तसं आपल्या जे हे व्हॉइस बॉक्स आहे आपला किंवा स्वरयंत्र ज्याला आपण म्हणतो, त्या स्वरयंत्राच्या स्नायूंना आपण व्यायाम असतो. तर तो मिळण्यासाठी आणि स्वर अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी हे सगळे अलंकार आपण करत असतो.
मी खूप त्याच्या डेप्थ मध्ये नाही जाते. उदाहरणादाखल एक दोन अलंकार सांगते. जसं सा रे ग रे ग म प म प ध सा सा नी ध प म प म ग रे सा. ठीक आहे. हे आपण असे खूप वेगवेगळे सारे सारे ग रे ग म आपल्या प्रारंभिक प्रवेशिकांच्या परीक्षांना आपण माहिती असतं आपल्याला, ते सगळे समजतात. तर ते सगळे अलंकार आपण नेहमी म्हणायला हवे. आणि त्यात काही पलटे म्हणून पण काही एक्सरसाइजेस असतात. जसे सा सा रे सा रे ग रे सा रे ग म ग रे सा रे ग म प म ग रे सा रे ग म प म ग रे सा रे ग म प ध प म ग रे सा रे ग म प ध प म ग रे सा. अनिता होलेताई कोण आहेत? आपला माईक कृपया सर्वांनी बंद करा. सर्वांना नम्र विनंती, आपले माईक सर्वांनी बंद करून ठेवा. प्रशिक्षणाच्या मध्ये मॅडम जेव्हा सांगतील तेव्हा आपण आपले प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत आपण आपले माईक बंद ठेवावे. कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून स्वतःला विचारू शकता. या पद्धतीने आपण पलट्यांचा रियाज करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की आपला सूर कसा ओळखायचा. त्यासाठी एक बेसिक पॅरामीटर सांगितलं गेलंय की साधारणपणे खालच्या गंधार मध्यमापासून ते वरच्या गंधार मध्यमापर्यंत तार सप्तकाच्या ज्या पट्टीमध्ये, ज्या सुरामध्ये आपला आवाज आरामात जाऊ शकतो, तो आपला सूर आहे असं ओळखावं. आता मी जो आता सूर लावलाय तो पांढरी 6 आहे. ए स्केल. सा सा रे ग म प ध नि सा रे ग रे सा नि ध प म ग रे सा नि ध प म. म्हणजे या खालच्या ग पासून वरच्या गंधारापर्यंत सा रे ग म प ध नि सा रे ग रे सा नि ध प म ग रे सा नि ध प म. ही याला एक रेंज म्हणतो आपण. म्हणजे असं ज्या सुरामध्ये तुमचा आवाज कम्फर्टेबल असेल, तुम्हाला तुमच्या आवाजावर ताण न बसता तुम्हाला त्या स्वरामध्ये गाता येईल, तो तुमचा स्वर तुम्ही समजला पाहिजे. तर युजली आम्ही जेव्हा ऑनलाईन क्लासेसमध्ये वगैरे पण विद्यार्थी येतात, तर तेव्हा त्यांचा आवाज अॅनलाइज करायचा असेल तर अशा पद्धतीने तो अॅनलाइज केला जातो. म्हणजे याची माहिती ही खूप बेसिक माहिती आहे. कुठल्याही संगीत विषयक पुस्तकांमध्ये सुद्धा संगीत विशारद किंवा अशा पद्धतीच्या पुस्तकांमध्ये पण ही बेसिक माहिती तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण आपला स्वर ओळखायचा असतो. पण मी असं म्हणेन की शक्यतो तुमच्या गुरुकडून तुम्ही तो समजून घेतलात तर जास्त चांगलं. कारण आपल्याला थोडंसं अॅनलाइज करणं, जोपर्यंत आपल्याला ती समज येत नाही, थोडं कठीण असतं. आपण चुकू शकतो किंवा काही आपले अंदाज चुकू शकतात. त्यापेक्षा प्रॉपर आपल्या गुरुकडून किंवा आपल्या शिक्षकाकडून हे शिकून अॅनलाइज करणं कधीही चांगलं. हे झालं आपल्या सुराबद्दल. मग सुरांमध्ये आपण प्रॅक्टिस कशी केली पाहिजे. तर बेसिक लेवलवर मी एक सांगते की ओंकाराचं पण महत्व आपल्या आवाज साधना शास्त्रामध्ये सांगितलंय. तर ओंकारामुळे आपल्या आवाजामध्ये जे इफेक्ट्स असतात, कधी कोणाचा आवाज जास्त ब्रॉड असतो किंवा चिरका असतो, आवाज तुटतो, अशा पद्धतीचे जे डिफेक्ट्स असतात आवाजामध्ये ते ओंकाराने काही प्रमाणात तुम्ही दूर करू शकता. तर त्याच्यासाठी फक्त सा ओंकार म्हणायचा. म्हणजे सा या स्वरावर
हे असं 3-4 वेळेला जितकं तुम्हाला शक्य आहे प्रत्येक वेळेस नवीन श्वास घ्यायचा आणि ओंकार लावायचा. हे बेसिक तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर सा प सा हे जे आपले अचल स्वर आहेत. अचल म्हणजे सा प आणि तार सप्तकातला सा. या स्वरांची जागा कधीही बदलत नाही. त्याच्यामध्ये कोमल स्वर नसतो, तीव्र स्वर नसतो. हे असे स्वर आहेत की ज्याला आपण फिलर स्वर असं म्हणतो. म्हणजे जे अचल स्वर आहेत ते कधीही जागा बदलत नाही. ते जसे आहेत ते तसेच राहतात. स्वयंभू स्वर ज्याला आपण म्हणू शकतो. सा ह्या स्वरांची जागा कधीही बदलत नाही म्हणून हे अचल स्वर. तर ह्या स्वरांवर तुम्ही ओंकार करू शकता. जसं आपण सा वर केला तसा प वर पण करू शकता. तार सप्तकातल्या सा वर पण ओंकार म्हणू शकता. ह्या 3 स्वरांवर ओंकार म्हणून आपण आपल्या प्रॅक्टिसला किंवा रियाजाला सुरुवात करायची असते. त्याच्यानंतर मग जे तुम्हाला शिकवलं गेलंय म्हणजे जे अलंकार आहेत ते सगळे एक एक म्हणायचे. पण शक्यतो 2-2, 3-3 वेळा तरी ते अलंकार बोलले गेले हे कमीत कमी सांगते. जास्तीत जास्त जितका वेळ तुम्हाला ते करता येतील चांगले. पण कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी एक अलंकार किंवा एक पलटा घोटला गेला पाहिजे. म्हणजे तो जितका परफेक्शननी म्हणता येईल. आणि हे म्हणताना आपण आपला प्रत्येक स्वर बरोबर जागच्या जागी लागतोय का नाही ह्याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण तो जर लागत नसेल तर स्वरांची प्रॅक्टिस करण्यात काहीच अर्थ उरत नाही. सा रे म्हणजे रे हा इतकाच उंच हवा. ग खाली वर नको व्हायला. कधी कधी ग ग असं होतं. कसं होतं कामा नये. आपण तो लावताना बरोबर जागी म्हणतोय का नाही ह्याचं खूप महत्व आहे. ते बरोबर त्या त्या ठिकाणी ते स्वर म्हटले गेले पाहिजे. मग आम्ही काही अगदी नवशिके कोणी असतील तर त्या लोकांना आम्ही सांगतो की तुमच्या घरी समजा हार्मोनियम असेल किंवा कीबोर्ड असेल तर कीबोर्डच्या किंवा हार्मोनियमच्या साथीने तुम्ही हे म्हणा. विदाउट हार्मोनियम विदाउट कीबोर्ड म्हणू नका. कारण जोपर्यंत आपल्याला ते स्वर डोक्यात पक्के होत नाही त्यांच्या जागा आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत ते बरोबर लेवलला आपण म्हणतोय की नाही हे सांगणं खूप कठीण असतं. त्यामुळे अशा स्टेजेस मध्ये शक्यतो हार्मोनियमच्या साथीने रियाज केला पाहिजे काही वर्ष. आता ह्यात पण प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी आहे त्याच्यामुळे काही लोकांना कमी वेळ लागेल पण त्यांचं स्वराची समज येईल. काही लोकांना जास्त वेळ लागू शकतो. तर त्याच्यामध्ये काही गुण असण्याची समजण्याची गरज नाही. कारण प्रत्येकाचं आकलन वेगवेगळं आहे. त्याच्या पद्धतीने तो त्याचा ते आत्मसात करत असतो. अशा पद्धतीने ही बेसिक काही प्रॅक्टिस तुम्ही स्वरांची अगदी बेसिक लेवलचं सांगते हे करू शकता. अर्थात प्रत्येकाचा स्वर वेगळा मी मगाशी म्हटलं तसं आपल्यामध्ये काही मला इथे दिसतात मुलं आहेत पुरुष साधक आहेत तर त्यांनी आपापल्या स्वरांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना समजा काळी 1 काळी 2 पुरुषांचा स्वर असतो युजली तर त्या स्वरांमध्ये त्यांनी रियाज करावा. पण आपला जो स्वर आहे तो आधी नीट पडताळून घ्यायचा आपल्या शिक्षकाकडून किंवा आपल्या गुरुकडून आणि मग त्या स्वरावर रियाज करायचा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मग जसं आपण गाणी शिकतो तर गाण्यामध्ये याच सगळ्या स्वरांचा समावेश आहे. तर मी मगाशी म्हटलं त्याला थोडं अजून पुढे नेते
की अचल स्वर आपण बोलत होतो. सा प सा हे 3 अचल स्वर आहेत. रे, ग, ध, हे 4 स्वर असे आहेत की जे कोमल पण असतात आणि शुद्ध पण असतात. आणि म हा एकटाच असा स्वर आहे जो तीव्र असतो आणि शुद्ध असतो. कधी कोमल नसतो. त्याच्यामुळे रे ग धनी हे कोमल स्वर असतात आणि शुद्ध स्वर असतात. म हा तीव्र स्वर असतो आणि शुद्ध स्वर असतो. आणि बाकी अचल स्वर म्हणजे साप असतात. ही अगदी बेसिक आपली जे आपण म्हणतो की म्युझिकची बाराखडी एबीसीडी जे आहे तीही आहे. आता याला धरून तुम्ही पुढे कसं जाऊ शकता हे तुमच्या क्षमतेवर तुमच्या लेवलवर ठरतं. की तुम्ही तुमचा तिसऱ्या चौथ्या परीक्षा हॅलो हा माफ करा. हॅलो. एक सेकंड हा परत एकदा सांगा. ऋतुला मॅडम कोण आहे? आपल्याला मॅडम सोबत काही विचारायचं का? स्वप्नील, त्यांना आपण ट्रेनिंग मधून थोडं म्यूट करा किंवा रिमूव्ह करून ठेवा. त्यांना परत जॉईन करायला लावा. थोडं दरबारवरून कोणाला आयडेंटिटी ऍक्टिव्ह राहा. आतापर्यंत कोणाला काही समजलं नाहीये किंवा काही विचारायचंय? मॅडम, हे तुम्ही म्हणजे आम्हाला तुम्ही शिकवणार ना, कारण माझ्या असे काही वगैरे नाहीये बॅकग्राऊंड, मी शिकलेलं नाहीये. पण तुम्ही आता हे इंट्रोडक्शन मध्ये सांगताय सगळं, ते आपल्याला प्रॅक्टिस करून घेणार ना. हो करून घेते. आधी मी फक्त तुम्हाला हे इंट्रोड्यूस कारण काय आहे ना की हे खूप आवश्यक आहे. आणि पण सगळे मला इथे ज्यांची नावं दिसतात तर आपण सगळेजण म्हणजे काही लेडीज आहेत काही जेंट्स आहेत असं दिसतंय मला. त्यामुळे एका पर्टिक्युलर स्केलला धरून चालणं मला थोडंसं कठीण वाटतंय. तर आपण असं करूया की दोन्ही स्वरांमध्ये म्हणूया. म्हणजे जे इथे जे स्त्री कलाकार आहेत त्यांनी ह्या स्वरा मी आता जो ए लावला आहे पांढरी 6 त्या स्वरामध्ये म्हणा माझ्याबरोबर. आणि मग जे पुरुष गायक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं आपण वेगळ्या स्वरात घेऊया. आता जेवढे लेडीज आहेत तिथे त्यातल्यापैकी बरेचसे जण शिकले असावेत असं वाटतंय मला. की नवशिके आहेत सगळे? थोडंफार शिकले आहेत? नवशिके ओके, हरकत नाही. मग आपण असं करूया की तुम्ही माझ्याबरोबर फक्त आपण सा लावूया आधी आणि मग काही स्वरालंकार करून घेते. तसं आपण करूया. ए मध्येच आता पांढरी 6 मध्ये म्हणूया. पुरुषांना थोडंसं हे खूप लो वाटू शकते ही स्केल, कारण ही पुरुषांची स्केल नाहीये. पण आपण परत घेऊया. टाकून दे एकदा तर म्हणता येईल सगळ्यांना, प्रयत्न करता येईल. सा हॅलो, अनम्यूट आहे ना? हा अनम्यूट करावं लागेल. सा सा विश्व तुम्हाला तसंच म्हणावं लागेल जसं तुम्ही आता म्हटलं, कारण तुमच्यासाठी ही स्केल खाली आहे. आता तुम्ही म्हणताय ते अगदी करेक्ट आहे. तुम्ही तसंच म्हणा. सा कोणी लेडीज पैकी म्हणून दाखवेल? कोण आहे बेटा हे?
व्हेरी गुड. तर हे म्हणताना असं स्वरावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्वाचं. तर त्यासाठी तुम्ही जे म्हणताय ते एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित अशाच पद्धतीने सा म्हणायचा. जसं मग पुढचे तुमचे स्वर म्हणायचे. सा रे ग मा पा पर्यंत म्हणू का? नाही नाही, एक मिनिट. मृदुला तुम्ही स्वरात नाही म्हणत आहात. सारे ग करेक्ट. धा नी सा सा मा ग रे सा. मॅम मला कळलं नाही. ओके, म्हणून दाखव. सा मॅक म्हण. सा रे ग म पा सा रे ग पा. सा वर आहे बेटा. लक्ष ठेव स्वरांकडे. सा नी धा पा सा गे रे नी पण वर आहे. एक एक म्हण. सा नी सा गे नी. नी पण वर हवा. नी शाबास. धा धा पा प पा प बघ थोडा उंच पाहिजे, तुझा खाली येतोय. प प अजून किंचित वर म्हण. थोडे वर म्हण. म ग हा आता बरोबर. आणि मॅम मी म्हणू का? रे सा रे सा रे. रे कुठे आहे? रे 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 वर झालं. अजून खाली. रे. हो, सगळ्यांचं घेतेय मी. मला हात दिसत आहेत. प्राजक्ता, मनवा सगळ्यांचं घेणार आहे. रे सा रे सा रे 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 अजून खाली पाहिजे. रे प्रयत्न कर, येईल हळूहळू. शुभांगी तुम्ही म्हणा. शुभांगी टिमले. सा सा नाही, तुम्हाला थोडं वर म्हणावं लागेल. आवाज खाली आहे तुमचा. सा. बरोबर आहे. बरोबर आहे का? नाही, थोडं वर अजून. सा सा नाही, अजून बरंच खाली आहे. सा कोणी अजून म्हणू शकतं? विशाल म्हणता तुम्ही? सा रे तुम्ही बरोबर आहे. तुमच्या स्केलनी म्हणा. सा रे ग मा. पूर्ण म्हणा. नाही, पर्यंत. एक मिनिट. सा रे सा रे रे ग ग ग वर गेला ग खूप. ग
कारण ही स्केल खाली आहे. ऍक्च्युली मुलींची लेडीजची स्केल आहे. त्याच्यात तुम्हाला थोडं कठीण जाऊ शकतं. एक मिनिट, आपण एक काम करूया की आता आजच्या सेशन मध्ये आपण असं घेऊया, मुलींच्या सेशन पासून आपण मुलींचं एक वेगळं सेशन करूया आणि मुलांचं वेगळं सेशन करूया. ठीक आहे. चालेल चालेल. कारण काय होतं की मुलांना वेगळ्या स्वरात मला सांगायला लागेल, त्यांना हा स्वर खूप खाली होईल आणि मुलींना तो खूप वर वाटेल. त्यामुळे आपल्याला 2 सेशन्स करावे लागणार आहे की लेडीजचं एक वेगळं सेशन आणि जेंट्सचं एक वेगळं सेशन असं घेऊया आपण. स्वप्नील चालेल? मॅडम हा मीना हो बोला. चालेल मॅम. म्हणून दाखवू. हा म्हणा. सा रे ग म प ध नी सा नी ध प आणि सा पासूनच सुरुवात करायची. रे. हा काय म्हटलं मॅडम? सा वरच्या सा पासूनच येताना सुरुवात करायची. सा नी धा पा म ग रे सा. करेक्ट. मृदुला तुम्ही म्हण. बोलू का? हा मृदुला म्हणा. बोलू का? प्राजक्त बोलते. हा प्राजक्ता. सा रे ग म प ध नी सा नाही, सा नी एक मिनिट प्राजक्ता. प धा. आवाज खूप ओरडायचा नाही, आवाजावर ताण द्यायचा नाही. नॉर्मल आपण जसं बोलतो तसं म्हणायचं. सा रे ग म प धा. परत एकदा. सा. हा बघा तुमच्या आवाजाला ताण येतोय, त्यामुळे आवाज क्रॅक होतोय. प धा नी असं नाही म्हणायचंय, कारण आवाजावर जितका जास्त ताण येईल आवाज खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते अवॉइड करायचंय आपल्याला. प धा नी सा सा नी धा प म ग रे सा. सा रे ग म प ध नी सा नी सा नी सा सा नी धा धा प म ग रे. रे सा. करेक्ट. अजून कोणी म्हणतं? मॅम सुशीला गिरी घेऊ का? हा. सा रे ग सा सा चुकला, सा चुकला. सा सा खाली आहे ना, म्हणून आधी अंदाज घ्यायचा की कुठे आपल्याला म्हणायचंय. सा नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. मॅडम खाली होत आहे, वर खाली होत आहे म्हणताना सा. म्हणून मी मगाशी जे म्हटलं मी त्यासाठीच सांगितलं की ज्यांना वर खाली एकदम कळत नाहीये की सा कुठे म्हणायला पाहिजे, रे कुठे म्हणायला पाहिजे, त्यांनी हार्मोनियम असेल घरी तर हार्मोनियम किंवा कीबोर्ड वापरून म्हणा. पण तुम्हाला ए स्केल मध्ये पांढरी 6 मध्ये ते वाजवून म्हणावं लागेल, म्हणजे ज्या मुली असतील त्यांना. तर परत एकदा अंदाज घेऊन म्हणा सुशीला. सा रे म धा नी सा. सा अजून वरती आहे, नी पेक्षा वर. सा
ग रे सा. मॅम महक बोलते, बोलू मी? हा महक म्हण. तन्मय येते मी तुमच्याकडे. महकचं होऊ दे मग तुम्ही म्हणा. पध नी होय, कुठे चाललेत स्वर आपले? सा रे. तो सा मेंटेन करून आपल्याला म्हणावं लागेल. सा. माझ्या मागे म्हण महक. सा. सा खाली म्हण तू अजून. तुझा स्वर उंच आहे. सा. खाली म्हण. सा अजून खाली. सा. महक अजून खाली म्हण. सा. सा नाही, अजून खाली. सा सुरुवातच खूप खालनं करावी लागेल, कारण वरती म्हणते तू. सा. नाही, सा मला जातोय तुझा स्वर. आपल्याला अजून खाली म्हणायचंय. सा रे ग मा. मग येईल तो स्वर. रे रे ग मा. हा, रजनी बरोबर म्हणताय, म्हणा. रे ग म प नी सा सा नी ध प म ग रे सा. ठीक आहे. तन्मय, तुम्ही एक मिनिट, मी तुमच्यासाठी स्वर बदलते. तुम्ही काळी एक मध्ये म्हणा सी शार्प. काय मॅम कळले नाही. तन्मय, तुम्हाला आवाज येतोय? तन्मय काळशे. हो मॅम. एक मिनिट. एक मिनिट थांब. विशाल, तुम्ही म्हणता? हो मॅम, चालेल, बोलतो ना. म्हणजे याच्यासाठी म्हटलं मी की पुरुषांच्या हिशोबाने मी सी शार्प लावलाय आता. सी शार्प म्हणजे काळी एक. हो. सा. सा. नाही, तुम्ही खाली म्हणा. तुम्ही नॉर्मल याच्यात म्हणा. सा. सा. नाही, तुमचा सा, सा. असा येईल तुमचा. म्हणा. हॅलो विशाल, तुम्हाला हॅलो, कळतंय? आवाज ब्रेक होतो मॅम. तुम्हाला खाली म्हणावं लागेल. माझं फिमेल व्हॉइस आहे म्हणून मी वरती म्हणते, म्हणजे सा असं मला म्हणायला लागेल ना. पण तुम्ही म्हणताना सा नी ध प म ग रे सा. सा नी ध प म. तुम्हाला इथे म्हणायला लागेल सा. तुम्हाला इथे म्हणावं लागेल. तुम्ही बरं म्हणताय. खाली या ना, खाली खाली म्हणा. सा नी ध प म. नाही, मग सा. हा सा ऐकू येतोय, इथे म्हणावं लागेल. ओके, कोणी थोडं शिकलेल्यापैकी आहे की ज्यांच्या 1-2 परीक्षा झाल्या आहेत? मॅम माझी झाली. ताई मी म्हणू का? प्राजक्ता, तुम्हाला उंच होईल हे. सी मॅम शार्प आहे. मॅम मी हा, महक नवीन आहे. ताई मोनिका वडनेरे म्हणू का? मॅम हा. एक मिनिट. मी नवीन आहे. मॅडम जे आपल्याला क्वेश्चन विचारतायत त्या अकॉर्डिंगली सर्वांनी कोऑपरेट करा. मॅडमने आता जसं विचारलं की ज्यांच्या 1 किंवा 2 परीक्षा झाल्या असतील, जे थोडेसे शिकले, म्हणजे संगीताचं प्रशिक्षण ज्यांनी घेतलंय, त्यांनी रिप्लाय करा सुरुवातीला. त्याच्यापैकी हो, जर झालंय कोणी मॅम. पुरुष गायक असतील इथे, तर मी, कारण आता काळी एक हा सूर लावला होता,
तर त्यासाठी मी विचारते की कोणी पुरुष गायक असतील ज्यांना थोडंसं माहिती आहे किंवा 1-2 परीक्षा झाल्या असतील, तर त्यांच्यापैकी कोणी म्हणून बघा. कोणी आहे? नाहीये? मी म्हणू मॅम. नाही, नाही, हरकत नाही. काही हरकत नाही. हॅलो. हां. हा, तुम्ही नमस्कार म्हणताय? मॅम. हो, माझ्या 3 एक्झाम झाल्या आहेत. ओके. नमस्कार. काळी एक चालेल ना? हो, हो. ओके. आवाज येतोय माझा? सा सा रे हां. गा पा बरोबर. धा नी सा करेक्ट. सा नी धा पा मा रे सा. ते सा हां. थोडा मध्ये ब्रेक होत होता. इट्स ओके. ठीक आहे. आता अभयजी जसं गात होते, ह्या अशा पद्धतीने पुरुष गायकांनी गायचंय, प्रॅक्टिस करायची आहे. विशाल, तुम्हाला समजतंय अभय कसे गातायत? हो मॅडम, समजतं. हां, हो. येईल तुमच्या लक्षात. अजून खूप नवीन सुरुवात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आधी थोडं जड जाऊ शकतं. हो. पण तुमच्याकडे समजा हार्मोनियम असेल किंवा कीबोर्ड असेल, तर त्याच्यावर सी शार्पमध्ये म्हणजे काळी 1 या स्वरामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि बाकी जे लेडीज इथे आहेत, लहान मुली पण ज्या असतील, मेहक किंवा अजून असं कोणी अजून असेल, तर त्यांनी ए मध्ये म्हणजे पांढरी 6 मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे? लेडीजचा स्वर वेगळा आहे, जेंट्सचा वेगळा आहे. प्लीज ह्याचं अदलाबदल करू नका, कारण आवाजावर ताण पडू शकतो, चुकीचं गायलं जाऊ शकतं, ते आपल्याला नको आहे. त्यामुळे मॅडम, जेंट्सनी फक्त कीबोर्ड सी नसेल, शार्पमध्ये गायचंय. ऑनलाईन काही असं टूल्स म्हणजे ऑनलाईन वेबसाईट वरती काही आहे का, म्हणजे तुम्ही बोललात ते स्वर लावून प्रॅक्टिस करण्यासाठी? नाही. कीबोर्ड हार्मोनियम घरी नाहीये, तर काय करायचं? ओके, व्हेरी गुड. नाही, मी सांगते. आपल्याकडे आता आजकाल जे हे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक हार्मोनियम साउंड ॲप म्हणून एक ॲप आहे. प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करता येतं. ओके. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जर का माहीत नसेल, की सा कुठे वाजणार आहे, रे कुठे वाजणार आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्केलचा. म्हणजे आता प्रत्येक स्वराचे प्रत्येक पट्टीमध्ये प्रत्येक स्केलमध्ये स्वराच्या पोझिशन्स चेंज होतात. म्हणजे सारेगम एकाच ठिकाणी नाही वाजत. समजा पांढरी 6चं सारेगम वेगळं असतं. काळी 4चं, काळी 1चं वेगवेगळं असतं. प्रत्येक पट्टी वेगळी बदलली की सारेगमच्या जागा बदलतात. ठीक आहे? त्यासाठी तुम्ही Googleवर पण आजकाल ही माहिती अवेलेबल आहे. Googleवर तुम्ही समजा टाकलं की की पोझिशन्स फॉर सी शार्प स्केल, तर तुम्हाला एक व्हिडिओची लिंक मिळेल किंवा डायग्राम्स मिळतात, की ज्याच्यामध्ये तुमचा सा, रे, ग, म कुठे आहे ते त्यांनी दिलेलं असतं. तर तो डायग्राम बघून तुम्ही तुमच्या त्या ॲपवर वाजवू शकता. पण सी शार्प पुरुषांसाठी आहे ना, महिलांसाठी? सी शार्प म्हणजे महिलांसाठी नाही, म्हणजे जे लाईट म्युझिक आहे, सुगम संगीत जे आपण गातो, ते थोडंसं हायर स्केल्समध्ये गातो. त्याच्यामुळे सी शार्प, डी शार्प असंही आपण गाऊ शकतो. पण मुख्य बघितलं तर पुरुषांचा तो स्वर आहे. त्याच्यामुळे शक्यतो, कारण सी शार्प खूप उंच आहे. जर का आपल्याला गायचं असेल लेडीजना, तर हे बघा. सा आपला साच आहे. सा रे ग म प ध नि सा नि ध प म ग रे सा, असं गावं लागेल. तर ज्यांचा आवाज पोचत नाही किंवा ज्यांच्या आवाजाची रेंज कमी असेल, त्यांना ते त्रासदायक ठरू शकतं. तर सुरुवातीला प्रॅक्टिस करताना जेव्हा आपण अगदी नवीन असतो, पहिल्यांदा गाणं शिकत असतो, तेव्हा शक्यतो लेडीज स्केलमध्येच प्रॅक्टिस करावी लेडीजनी, आणि जेंट्सनी पण त्यांच्याच स्वरात प्रॅक्टिस करावी. आणि मग नंतर जेव्हा आपण सुगम संगीत वगैरे शिकतो, तर त्याच्यामध्ये इतर वाद्यांचा समावेश असतो. त्यामुळे थोडंसं ऑटोमॅटिकली आपल्याला उंच पट्टीमध्येच गावं लागतं.
ठीक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे हार्मोनियम किंवा कीबोर्ड असावी असा अंदाज आहे. कोणाकडे नसेल तर आता शुभांगी ज्यांनी विचारलं तसं तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर गुगलवर सर्च करा की सारेगम या पर्टिक्युलर स्केलमध्ये कसं वाजवायचं. मुली असतील तर ए म्हणजे पांढरी 6 मध्ये कसं वाजवायचं. मुलं असतील तर सी शार्प म्हणजे काळी 1 मध्ये कसं वाजवायचं. हे तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही तो स्वर वाजवून आधी तो स्वर ऐकायचा आणि मग त्याच्या मागे मागे म्हणायचं. अशी प्रॅक्टिस करायची. म्हणजे आता जसं मी म्हणतेय सा, तर तुम्ही तो ऐकला. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वर माझ्या स्वराशी मॅच करायचा प्रयत्न केला. तर सेम तसंच करायचंय, फक्त हार्मोनियम किंवा ॲप यूज करून. कळतंय सगळ्यांना? मॅडम ॲपची लिंक तुम्ही ग्रुपवर पाठवू शकाल का? कारण हार्मोनियम 3-4 ॲप्स आहेत. शुअर शुअर चालेल. हार्मोनियम साऊंड ॲप नावाचं ॲप आहे. बरेच ॲप्स आहेत बरोबर आहे. पण मी त्या ॲपची पाठवते म्हणजे तुम्हाला ते म्हणजे ती हार्मोनियमच असते थोडक्यात. फक्त ती ॲप आहे म्हणून कॉम्प्रेस्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ह्याच्यावर तुमच्या मोबाईलवर वगैरे ते वाजवता येऊ शकतं. पण विदाऊट सपोर्ट कोणीही प्लीज प्रॅक्टिस करू नका. हार्मोनियम किंवा कीबोर्डची आवश्यकता आहे सगळ्यांना कारण सगळे नवीन आहेत इथे. हा म्हणजे स्वर चुकतात नाही तर आणि मग एकदा चुकीचे स्वर डोक्यात बसले तर मग ते परत सुधारणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे शक्यतो हार्मोनियम किंवा कीबोर्डची तुम्हाला साथ असू दे. थोडा सपोर्ट घेऊन करावं लागेल. आणि मी असा विचार केला होता की काही छोटी छोटी भजनं किंवा अभंगही आपण घेऊ. जसं उघडदार देवा आहे किंवा आपलं तू वेडा कोपा वगैरे असेही काही गीतं आपण घेऊया. आज पहिलाच दिवस होता म्हणून थोडंसं मला अंदाज आला की काय काय सांगावं लागेल. हा कोणीतरी काय बोलत होतं का? प्रियंका काही विचारायचंय? हा हा ते श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला. मी मिलिंद आंबळे बोलतो. ऍक्च्युली माझा मुलगा शिकतोय यथार्थ आंबळे म्हणून. ओके. तो आता 11 वर्षाचा तो कीबोर्ड पण शिकतोय. आता जसं तुम्ही बोल की कीबोर्ड की हार्मोनियम असणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण त्याला आता संगीत शास्त्र शिकल्यामुळे म्हणजे त्याचं कसं त्याला प्रॅक्टिस करावी जरा त्याला सांगू शकाल का? हो त्याच्याबरोबरच मग हे तर उत्तम आहे की तो शिकलाय त्याच्यामुळे त्याला कुठे शोधायची गरज नाही. त्याला त्याच्या सरांना त्यांनी विचारलं की आता तो 11 वर्षाचा आहे ना मग त्याला सी शार्प मध्ये नको. त्याचा आवाज खूप कोवळा आहे. त्याच्यामुळे त्यालाही तुम्ही पांढरी 6 मध्ये म्हणजे ए मध्ये किंवा ए शार्प मध्ये प्रॅक्टिस करायला सांगू शकता. जी 10 म्हणजे जी 15 वर्षाच्या आतली मुलं असतील म्हणजे बॉईज सुद्धा 15 वर्षाच्या आतले त्यांनी शक्यतो ए मध्ये किंवा ए शार्प मध्ये प्रॅक्टिस करायला हरकत नाही. कारण त्यांचे आवाज अजून फुटायचे असतात, कोवळे असतात. तर त्यांनी खूप जास्त हाय पिच प्रॅक्टिस करू नये. जगद्वंद्य अवधूत दिगंबर ठीक आहे. म्हणजे जे 15 वर्षाच्या आतले जे मुलं आहेत त्यांनी ए मध्येच प्रॅक्टिस केली तरी चालण्यासारखं आहे. कारण त्यांचा आवाज अजून कोवळा असतो त्यामुळे आपण खूप जास्त त्यांना वरती म्हणजे ताण पडू शकतो आवाजाला. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण ए मध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली तर चालेल. पण जे थोडे मोठे आहेत वयाने त्यांनी सी शार्पला केली तर चालेल प्रॅक्टिस पुरुषांनी. लेडीजनी तर ए आणि ए शार्प म्हणजे ए शार्प पण नको एच बेटर आहे. शक्यतो काळी 4 पांढरी 6 काळी 4 म्हणजे जी शार्प. तर जी शार्प ए असेच स्वर सांगतात मुलींसाठी. तर त्या स्वरांमध्येच शक्यतो तुम्ही प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. मॅम तुम्ही जो आम्हाला हार्मोनी ऍप दिलाय त्याची लिंक तुम्ही पाठवताल का? हो मी पाठवते. त्याची लिंक मी पाठवते. ती स्वप्नील शेअर करतील. येस ती लिंक आपल्या ग्रुपवर शेअर केली पाठवते. जाईल.
ओके ओके. ठीक आहे. स्वप्नील दादा सगळ्यांना पाठवतील मग ती लिंक. आपण एक ग्रुप पण तयार करूया वाटल्यास, म्हणजे त्या कॉमन ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ती लिंक मला पाठवता येईल. ओके. ओके. आदित्य बोला. नाही मॅम, तेच मी सर्वांना सांगत होतो की लिंक आपण शेअर कराल. ग्रुप ऑलरेडी क्रिएट केलेला आहे सर्वांचा, त्यावर आपण ती पोस्ट करू. ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही, सगळे आणि छान शिकाल तुम्ही, मला विश्वास आहे त्या गोष्टीचा. फक्त सगळेच नवीन असल्यामुळे आणि आता सगळं म्हणजे मुलं मुली सगळे मिक्स असल्यामुळे मला असं वाटतंय स्वप्नील की आपण 2 बॅचेस करूया. मुलींची एक बॅच करू, म्हणजे लेडीज आणि मुली, लहान वयाच्या असतील तर मुली आणि लेडीज यांची एक बॅच करू, आणि लहान मुलं पण त्याच्यामध्ये चालतील, म्हणजे बॉईज जे 15 वर्षाच्या आत असतील, जसं आता यथार्थचं आहे, त्याच्या वयाच्या मुलांना आपण या बॅचमध्ये घेऊ शकतो. आणि जे थोडे मोठे आहेत त्या पुरुषांची आपण एक बॅच करू. कारण काय होईल ना की हा नेहमी एक कन्स्ट्रेंट असतो कुठल्याही संगीत शिक्षकाला की म्हणजे असं मिक्स पब्लिक असेल तर मुली आणि म्हणजे स्त्रिया आणि पुरुष या दोघांचे स्केल्स वेगवेगळे असतात. त्यामुळे एका पर्टिक्युलर स्केलमध्ये सगळ्यांना एकत्र शिकवणं नाही जमत, म्हणजे कठीण असतं. त्याच्यामुळे आपण 2 बॅचेस करूया, पुरुषांची वेगळी करूया आणि लेडीजची वेगळी करूया. चालेल. हा, म्हणजे त्यांना व्यवस्थित मला सांगता येईल. कारण आता काय होतं की मी आता पुढे अजून सांगायला गेले तर मग पुरुषांना गाताच नाही येणार, कारण ते त्यांच्यासाठी खूप लो होईल. आणि आता हे सगळे अगदी नवीन आहेत शिकायला, त्यामुळे आधी मला त्यांचे स्वर पक्के करून घ्यावे लागतील, बाकीच्या गोष्टी इंट्रोड्यूस कराव्या लागतील, आणि त्याच्याबरोबर आपण भजनं पण शिकणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाची क्षमता वेगळी, तर आपण असे 2 ग्रुप्स करून शिकलं तर ते जास्त बेटर होईल असं वाटतं मला. सगळ्यांना चालणार आहे? पटतंय सगळ्यांना? हो, चालेल चालेल ते. येस मॅम. येस मॅम. ओके, गुड, व्हेरी गुड. तर आता आपण फक्त एवढंच लक्षात ठेवूया की पुढच्या जेव्हा आपलं सेशन असेल तेव्हा आपण ए मध्ये गाणार आहोत, लहान मुलं आणि बायका. ओके. आणि पुरुषांचं वेगळं सेशन होईल तर ते C# मध्ये गातील. तर आधी आपण स्वरांनाच समजून घेऊया, कारण सुरुवातीला थोडं कंटाळवाणं वाटलं तुम्हाला तरी थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वरांचं ज्ञान येत नाही तोपर्यंत पुढची गाणी तुम्ही गाऊ शकणार नाही. ती बेसुरी गायला गेली तर त्याला काहीच अर्थ नाही ना. त्यामुळे आपण एक भजन आणि बाकी स्वरांची प्रॅक्टिस असं करूया. तर उघडदार देवा चालेल सगळ्यांना? त्यातल्या त्यात सोपं आहे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आपण ते घेऊया भजन. चालेल. ओके मॅम. आता 1-2 ओळी आपण म्हणून बघू. हे आता आपण C# मध्ये म्हणूया. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. प्रयत्न करणार सगळ्यांनी तुमच्या हिशोबाने म्हणा माझ्याबरोबर. म्हणजे मी एक ओळ म्हणते, माझ्या मागे म्हणा. देहाची तिजोरी, देवाची तिजोरी, देहाची, कुठे म्हणायचं बघ, थोडं थांब बाळा, थोडस समजून गायचंय. देहाची तिजोरी, देहाची जोडी. हा, आता कोण म्हणत भक्तीचाच ठेवा.
हा मग भक्ती तू थोडस थांब. देवा देहाची तिजोरी देहाची ठेवा नाजुके उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीच्याच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा. बरोबर. सगळे गाणार आहेत, सगळ्यांना गायला मिळणार आहे. घाई करू नका, थोडं आधी समजून घ्या. आता यातले हे जे एक दोघ जण आहेत ते बहुतेक थोडंफार शिकलेले आहेत, प्राजक्ता, रजनी, अश्विनी. तर थोडस जे बाकीचे आहेत त्यांना वेळ लागणार आहे. तर आधी स्वरांकडे नीट लक्ष ठेवा, स्वर समजून घ्या, त्याची प्रॅक्टिस होऊ दे, मग तुम्हालाही असं गाता येणार आहे. ओके, घाई नको करूया आपण, कारण मग ते बेसुर होतं. आपण आत्ता ज्या सुराला धरून गातोय ते त्याच्यापेक्षा वेगळं जात आहे. बरोबर आहे मेघ? बरोबर आहे. आता हे जे लोक गात आहेत त्याच्यापेक्षा थोडस उंच किंवा खाली असं वेगळ्या कुठल्या तरी पट्टीमध्ये गायलं जात आहे. बरोबर आहे. यस मॅम. हा, Yes, तर ते ma'am. आपल्याला अवॉइड करायचं बेटा, कारण ते चुकीचं आहे. ठीक आहे. यस तर थोडस पेशन्स ठेवा सगळ्यांनी आणि एक एक आपण करूया. मी आता एक मला अंदाज आला, नेक्स्ट सेशनला मी गाणं त्याच्यानंतर आपण काय काय घेणार आहोत हे सगळं मी स्वप्नील दादांना पाठवते. मग ते आपला एक जो ग्रुप आहे मे बी त्यात मला मग ऍड करतील आणि त्याच्यात मग मी हे सगळं शेअर करते. म्हणजे आपण प्रत्येक क्लासला मग काय घेणार आहोत सेशन मध्ये ते लक्षात येईल. आता फक्त ए स्केलला म्हणजे पांढरी 6 मध्ये सगळ्यांनी हार्मोनियम किंवा कीबोर्डच्या मदतीने सारेगम पधनिसा फक्त समजून घ्यायचंय. एवढंच होमवर्क आहे, एवढंच आज करायचं. ठीक आहे. ओके मॅम. अजून काही कोणाला डाऊट आहे? नो मॅम. नो मॅम. ओके, नो मॅम. ठीक आहे. टायमिंग सूचना सर्व आपल्याला दिल्या जातील. हा आपल्या ग्रुपवर सर्व पुढची माहिती दिली जाईल. पुढचं प्रशिक्षण कधी आहे, काय वेळ असेल, सर्व माहिती दिली जाईल. सेशन असणार. मॅम. एवरीडे असणार आहे का? नाही, हे आपण आता सध्याला तरी आठवड्यातनं एकदा घेऊया. मग ओके, मला मॅम. जसं जमेल तसं सांगते मी. पण तोपर्यंत सगळ्यांनी मी सांगितलंय तशी प्रॅक्टिस करावी लागेल सगळ्यांना. आणि त्या स्वरा बरोबर नीट आपण सा बरोबर म्हणतोय की नाही, रे बरोबर म्हणतोय की नाही, याच्याकडे लक्ष देऊन हार्मोनियमवर प्रॅक्टिस करायची. ठीक येस आहे. मॅम. येस. मॅम ओके. एक विचारायचं होतं मला. हा, ते सुरुवातीला आपण सांगितलं की बा अचल स्वर, तीव्र स्वर, कोमल स्वर, तर हे स्वर सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं राहील ना मग? हो. पण आधी आपण जे आत्ता करतो आहोत सारेगम पधनिसा जे आत्ता आपण म्हटलं ते शुद्ध स्वराचं आहे. म्हणून आधी आपल्याकडे शुद्ध स्वर शिकवले जातात, त्याच्यानंतर मग कोमल स्वर आणि तीव्र स्वर असा सिक्वेन्स आहे. तर आपण त्याच सिक्वेन्सनी जाणार आहोत. आधी आपण कोमल स्वराचा विचार नाही करणार आहोत, फक्त शुद्ध स्वर. बर. कारण शुद्ध स्वरांच्या रेफरन्सनी मग ते स्वर कोमल असतात किंवा तीव्र असतात. तर त्याचा आधी बेसिक रेफरन्स काय आहे ते समजून घ्यायला लागेल ना. म्हणून आपण आधी शुद्ध स्वर शिकणार आहोत. बरोबर. आता शिकतोय म्हणजे. तर आज आपण जे म्हटलं ते त्या पद्धतीने आपण करू. आणि आज आपण इथेच थांबूया आणि पुढचं सेशन जेव्हा आपलं होईल तेव्हा मग त्या सेशन मध्ये काय काय घेणार आहे ते मी आधीच व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवेन. येस मॅम. ओके, ऑल राईट. चलो मग सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ मॅम. श्री समर्थ. समर्थ मॅम. बाय श्री बाय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मॅम. नमस्कार. श्री स्वामी आपलं समर्थ. शास्त्रीय संगीत प्रशिक्षणाचं
आजचं हे सेशन या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. जसं की रसिका मॅडमने आपल्याला या सेशन मध्ये सूचना दिलेल्या आहेत की पुढे आपण वेगवेगळ्या 2 बॅचेस मध्ये आपलं पुढचं प्रशिक्षण कंटिन्यू करणार आहोत. रसिका मॅडम आज आपल्या बिझी शेड्यूल मध्ये खरोखरच वेळात वेळ काढून आपण आजच्या या सेशनला आपल्या सर्व विद्यार्थीनींना प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मॅडम खरोखरच आपले खूप खूप मनापासून आभार. आणि जसं की धन्यवाद. मॅडमनी सांगितलं की आपण सर्वजण खूप चांगलं गाणं शिकू शकतो. फक्त गरज आहे ती आपण तेवढ्या डेडिकेशनने, पेशन्सने या ठिकाणी काम करण्याची आणि शिकण्याची गरज आहे. की आपण सर्वांनी तेवढी तयारी दाखवावी. भविष्यातल्या आपल्या ज्या काही सूचना आहेत तो व्हॉट्सअप ग्रुप जो आपला क्रिएट केला त्यावर आपण पोस्ट करत जाऊ. मॅडम सुद्धा काही काळाने त्या ग्रुपवर आपल्या सर्वांसोबत असतील. तर माझ्या मते नक्कीच. आजचं हे सेशन आपण याच ठिकाणी थांबवूया. श्री स्वामी समर्थ. पुढील अपडेट सर्वांना ग्रुपवर मिळते. त्याचबरोबर एक फीडबॅक फॉर्म सर्वांना दिला जाईल. सर्वांनी कृपया तो फीडबॅक फॉर्म भरून द्यायचा आहे कारण पुढील सेशन कशा प्रकारे नियोजन करायचे हे आपल्या फीडबॅकवर अवलंबून राहणार आहे. तर तो फीडबॅक कृपया आपण सर्वांनी नक्की भरून द्या. तर आजचं हे सेशन ही सेवा मार्गदर्शनासाठी आपण करून आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.